बातमी पाहूयात अशोक खरात संदर्भातली ईडीचं पथक अशोक खरातच्या कार्यालयात पोहोचलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी तुम्ही पाहताय। यावेळेस ईडीचं पथक अशोक खरातच्या कार्यालयामध्ये पोहोचले। या आधी सुद्धा त्याच्या कार्यालयामध्ये झाडाझडती घेण्यात आली होती आणि आता पुन्हा एकदा ईडीचं पथक कार्यालयामध्ये पोहोचलेलं आहे। कोणते आर्थिक गैरव्यवहार झालेले आहेत या संदर्भात ईडीकडून सखोल चौकशी केली जाते। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे जोडले गेलेले आहेत। अभिजित, आपण आता खरातच्या कार्यालयाबाहेर उभा आहात, तिथे ईडीचं पथक पोहोचलंय। कशा पद्धतीने तिथे कारवाई होईल, काय तपास करण्यात येईल? अभिजित, तर ईडीचं पथक अशोक खरातच्या कार्यालयामध्ये पोहोचलंय। आपण आता या कार्यालयाबाहेरची दृश्य पाहताय। या आधी सुद्धा ओकस कार्यालयामध्ये ईडीचं पथक पोहोचलं होतं। तिथे त्यांनी अनेक पुरावे तिथे महत्त्वाचे पोलिसांनीही जप्त केले होते आणि आता पुन्हा आपण पाहतो ईडीचं पथक तिथे पोहोचलेलं आहे। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांमध्ये सुद्धा खरातचा मोठा हात असल्याचं समोर आलेलं आहे आणि आपण आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे या कार्यालयाच्या बाहेर उभे आहेत। अभिजित, आपण आता कार्यालयाबाहेर उभा आहात, तिथे ईडीचं पथक पोहोचलेलं आहे। कशा पद्धतीने संपूर्ण कारवाई सुरू आहे? भोंदू अशोक खरात भोवती आता ईडीने आपला फास आवळायला सुरुवात केलेली आहे। ईडीचं पथक आता त्याचं कॅनडा कॉर्नर परिसरामधलं जे ओकस प्रॉपर्टी नावाचं कार्यालय आहे त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे। मागच्या काही वेळापासून या ठिकाणी आता अशोक खरात याच्या कार्यालयाची झाडाझडती ईडीच्या अधिकाऱ्यांकडून घेतली जाते आहे। मागच्या आठवड्यात देखील त्याच्या घरावर ईडीच्या पथकाने छापा टाकलेला होता आणि तब्बल 14 तास चौकशी त्या ठिकाणी ईडीच्या पथकाकडून करण्यात आलेली होती आणि आता त्याच्या कार्यालयावर ईडीकडून झाडाझडती सुरू करण्यात आलेली आहे। अशोक खरात याच्याकडे अनेक त्याच्या आर्थिक गैरव्यवहाराचे पुरावे ईडीच्या हाती लागलेले होते। तब्बल 2 गोण्या कागदपत्र ईडीने जप्त केलेली होती आणि यामध्ये त्याच्या जमीन खरेदी विक्रीच्या कच्च्या नोंदी असतील, त्याच्या आर्थिक अनियमिततेचे अनेक कागदपत्र जे ते ईडीच्या हाती लागलेले आहेत। त्यामध्ये जमीन खरेदी विक्री करताना कशा पद्धतीने तो कॅश व्यवहार करत होता, रोखीने व्यवहार करत होता याची माहिती आहे। सोबतच त्याने कुठे कुठे जमिनी घेतलेल्या आहेत, त्या जमिनींना शासकीय अधिकाऱ्यांपैकी कुठले कुणाचे नातेवाईक त्या ठिकाणी पार्टनर आहेत या सगळ्या संदर्भातली कागदपत्र ईडीच्या हाती लागलेली होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याच्या कार्यालयाची झाडाझडती ईडीकडून घ्यायला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी देखील कोणते आर्थिक गैरव्यवहार यामध्ये बाहेर पडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।